प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी पुन्हा आपण पेरणाऱ्याचा दाखला या संदर्भात वचन घेणार आहोत. आणि आजचा जो म्हणजे दाखला तोच आहे, कोणता? पेरणाऱ्याचा दाखला. पण विषय हा आहे हृदय कठीण करू नका. विषय आहे हृदय कठीण करू नका. आणि त्याच्यातूनच परमेश्वर आम्हाला आज पुढचा वचन प्रगट करेल. मत्तई याचा 13वा अध्याय आपण काढू. मत्तई 13वा अध्याय. च्या वेळेस हे वचन आपण घेतलं आणि आपण पाहिलं का परमेश्वरने 4 गोष्टी सांगितल्या. किती गोष्टी सांगितल्या? 4 गोष्टी. प्रभूने सांगितलं का बी पेरणार निघाला. पहिलं कुठं पडलं? वाटेवर. कुठं पडलं? वाटेवर. दुसरं पडलं खडकावर. दुसरं पडलं खडकावर. तिसरं पडलं काटेरी झुडपामध्ये. आणि चौथं पडलं सुपीक जमीनमध्ये. आलं लक्षात? हे 4 गोष्टी आपण मागच्या वेळेस वाचल्या होत्या. पण या ठिकाणी प्रथम भाग मागच्या वेळेस आपण घेतला वाटेवर काय पडलेलं आहे. पण आज आपण दुसरा भाग बघणार आहोत, खडकाळ जागेवर पडलेलं बी. कोणतं? खडकाळ जागेवर पडलेलं बी. आणि म्हणून या ठिकाणी मत्तई याचा 13वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन या ठिकाणी प्रथम आपण वाचणार आहोत. मत्तई 13वा अध्याय त्याचं 5 आणि 6 वचन. आणि जेथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागावर काही पडले आणि माती खोल नव्हती म्हणून ते लवकर उगवले. पण सूर्य उगवल्यावर ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. दुसरं उदाहरण देत आहे येशू ख्रिस्त या ठिकाणी. दुसरं उदाहरण देत आहे का बी पेरणारा निघाला पण बी कुठं पडलं? खडकाळ जागेवर. पण ती जागा एकदम पण खडकाळ नव्हती. एकदम पण खडकाळ जागा नव्हती. कारण त्याच्यामध्ये असं पण लिहिलं की तिथं जास्त माती नव्हती. पहा मी वाचतो आणि मग या ठिकाणी आपण पहिले त्या शेतीचं पण आराखडा घेऊ की नेमकं ते शेत कसं होतं. या ठिकाणी मी पुन्हा वाचतो. इथं असं लिहिलंय, आणि जेथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागेवर काही पडले. म्हणजे खडक पण होतं आणि काय होतं? माती पण होती. खडक पण होतं आणि काय होतं? थोडीशी माती होतं. आणि पुढं तिथं असं लिहिलंय, आणि माती खोल नव्हती ते लवकर उगवले. माती खोल नव्हती म्हणून ते कसं उगवलं? लवकर उगवलं. आता जी शेती करतात त्यांना कळल का माती खोल नव्हती म्हणून कसं झालं? लवकर उगवलं. कारण जर बी जास्त खाली असेल तर त्याला जास्त पाणी लागतं. पण बी वरती असेल तर लवकर त्यांना पाणी भेटतं आणि लवकर ते उगवलं जातं. पण पुढं असं लिहिलं की जे सूर्य उगवला तर सर्व काही वाळून गेलं. सर्व काही वाळून गेलं. आणि का वाळून गेलं? कारण त्याला मूळ नव्हतं. आता थोडंसं मी या ठिकाणी काही तुम्हाला चित्र काढून दाखवल, कारण ते चित्र समजणं गरजेचं आहे. का जसं लिहिलं का काही खडका जागेवर पडलं, माती जास्त नव्हती. मग नेमकं परमेश्वर कशाबद्दल बोलत आहे? आता मागच्याच मी तुम्हाला सांगितलं बी म्हणजे काय? वचन. बी म्हणजे काय आहे? वचन. आणि भूमी काय आहे? शेती काय आहे? शेतीची जमीन अंतःकरण. आलं लक्षात? बी जे आहे ते परमेश्वराचं काय आहे? वचन. आणि शेतीची जी भूमी ती काय आहे? अंतःकरण. पण इथं काय शब्द वापरला? कशी ती? खडकाळ. माती पण आहे आणि खडकाळ पण आहे. मग नेमकं याचा अर्थ काय आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊ. आता या ठिकाणी थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो का शेतीचा हा पट्टा असेल. ही शेतीची काय जागा आहे, बरोबर? आता ह्याच्यामध्ये माती आहे. ओके, ह्या वेळी ड्रॉ करतो. हे वरचं लेअर आहे. ही माती, ही काय आहे? माती आहे. ही माती आहे. आता पहा तिथं काय शब्द वापरला? काही कुठं पडलं? खडकावर. मग शेतकरीला खडक दिसला नाही का? तिथं शब्द वापरला पेरणारा निघाला आणि पेरत असता काही कुठं पडलं? खडकावर पडलं. मग खडक त्याला दिसला नाही का? मग त्याने मुद्दामून खडकात पेरलं का? पण खडकात तर पडलं ना. त्याचा अर्थ असा होतो, जर त्या टायमाचा इतिहास जर स्टडी केला तर आम्हाला अशा प्रकारे कळतं की ज्यास तो पेरत होता ना, माती सर्वत्र वरती सारखी दिसत होती. माती सर्वत्र कशी दिसत होती? सारखी. म्हणून मी या ठिकाणी ड्रॉ केलंय का माती सर्वत्र कशी होती? सारखी होती. वरतून काही दिसत नाही. वरतून पाहताना माती सर्वत्र कशी दिसती? सारखी. पण एक भाग असा होता, एक भाग त्या ठिकाणामधला समजा एक भाग असा होता का वरती माती, वरती काय? माती, पण खाली खडक आहे. वरती सेम माती पण खाली काय? खडक. ड्रॉइंग एवढी परफेक्ट नाही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही माती वरती सर्वत्र जी माती आहे तशीच ही पण
माती, पण खाली काय खडक आहे. म्हणजे याचा अर्थ असा कळतो का पेरणार ज्यावेळेस पेरत होता त्याला खडक दिसला नाही. माती सर्वत्र कशी होती, सारखी होती. पण ज्या वेळेस ते उगवलं मग शेतकऱ्याला कळतं का इथं खडक आहे. इथं सगळीकडे पेरलं, पाऊस पडला, पीक फटाफट येईल, बरोबर. पण इथं जास्त येणार. इथं कसं येणार, लवकर येणार. काय लवकर येणार, जमीन कमी आहे. हा नाही माती कमी, मग त्यामुळे लवकर येणार का. पहा, हा पहा, माती कमी आहे म्हणून बी खाली जाईल का, नाही, बी वरतीच राहणार. दुसरं, पाणी जास्त भेटणार, पाणी जास्त भेटणार. आणि म्हणून ह्या ठिकाणी लवकर इथं जेवढं उगतं त्यापेक्षा इथं अधिक उगणार. माती कमी आहे, बरोबर. माती कमी असल्यामुळं पीक बी जास्त खाली गेलं का, नाही. पाऊस जास्त पडला, सर्वत्र पाणी पडलं, पण बी बाकीचं कसं होतं, खोल होतं. कसं होतं, खोल होतं. पण इथं खडक असल्यामुळं पाणी जास्त वरती नाही गेलं, पाणी वरतीच होतं. म्हणून याला जास्त पाणी भेटलं, याला जास्त पाणी भेटलं. आणि हे जे पीक आलं त्यापेक्षा हे पीक लवकर आलं, लवकर आलं. पण त्या शेतकऱ्याला ते पीक पाहून आनंद होत नाही, कारण त्याला कळतं काय जितक्या लवकर आलं ना तितक्याच लवकर जळणार. का, कारण अधिक वेळ पाऊस राहणार नाही. कारण जास्त पाऊस असतो, ढग आलेले असतात, वाऱ्यामध्ये नमी असती, मॉइश्चर असतो, ओलावा असतो, आणि म्हणून हे पटकन वाढतं, हे पटकन वाढतं. पण जसंच वातावरण बदललं, सूर्याची प्रखर किरणं येतात, वारं नमी नसती, मॉइश्चर नसतो, ओलावा नसतो, वारं जास्त, ही समृद्धी जमीन कशी करून टाकतं, कोरडी. कशी करतं, कोरडी. आणि त्याच्यापैकी ही जी जमीन आहे ही सर्वातून लवकर कोरडी होती. का, कारण तिला खालीहून कोणताच पाण्याचा सपोर्ट नाही. आणि म्हणून इथं असलेलं पीक ह्या पीकपेक्षा लवकर वाळून जातं. कारण इथं जे पीक आहे यांचे रूट कसे गेलेत, खाली. आणि म्हणून त्यांना पाण्याचा खालीहून ते पुरवठा कसा ना कसा खालीहून ते स्वीकारत असतात. पण इथं कशी भूमी होती, खडकाळ, म्हणून त्यांना खालीहून कोणता पाण्याचा सोर्स नाही. जसं सूर्याची किरण पडले ह्यापेक्षा हे सर्वातून अधिक लवकर वाढलं. समजतंय ठिकाणी, प्लीज पुन्हा समजून घ्या. अंडरस्टँड होतंय का, लक्षात येतं इथपर्यंत. ही सर्व एकच भूमी, ही सर्व एक भूमी आहे. त्यापैकी हा एक वेगळा तुकडा आहे ज्या ठिकाणी पीक लवकर येतं आणि ऊन पडताच लवकर ते वाळून जातं. म्हणजे आम्हाला कळतं माती पण आहे आणि कडकपणा पण आहे. कसं आहे, माती पण आहे आणि कसं आहे, दोन्ही हे दिसतं. एकाच जागेमध्ये दोन गुणधर्म सापडतात. हा प्लीज समजून घ्या, हे समजणं खूप गरजेचं आहे. इथं एकच गुणधर्म आहे, इथं एकच गुणधर्म आहे. खाली खडक आहे का, सगळी माती कशी आहे, सुपीक. कशी आहे, सुपीक. इथं सुपीक पण आहे आणि खडक पण आहे. इथं सुपीक पण आहे आणि खडक पण आहे. लक्षात येतं इथपर्यंत. परमेश्वराने मला असं प्रगट केलं की वरती सुपीक आणि खाली कडक. हे आम्हाला माहिती आहे का भूमी काय आहे, आमचं हृदय. भूमी कशाला दर्शवती, हृदयाला. मागच्याच आपण घेतलं ना, बी म्हणजे काय, परमेश्वराचं वचन. आणि भूमी कशाला दर्शवती, हृदयाला. तर प्रभू म्हणला काहींचं हृदय सुपीक आहे. कसं आहे, सुपीक आहे. पण काहींचं हृदय सुपीक पण आहे, खडकळ पण आहे. सुपीक पण आहे आणि खडकळ आहे. परमेश्वर म्हणला दुहेरी स्वभाव त्यांच्यामध्ये, दुहेरी मन त्यांच्यामध्ये. कसं आहे, दुहेरी मन. का इथे या प्रकारे आहे. कसं आशीर्वाद असतात, आशीर्वादाची वचनं असतात, त्यास ते सर्वात पुढे असतात, विश्वासात ते अंगीकार करतात. पण ज्या कडक वचनं येतात त्यांचं हृदय ते स्वीकारत नाही. आलं लक्षात. एक भूमी सुपीक आहे, एकच स्वभाव आहे. पण ह्या भूमीत दोन स्वभाव दिसतात. एवढ्या तुकड्यामध्ये कसे दिसतात, दोन स्वभाव, सुपीकपणे आणि कडकपणा आहे. आणि स्वतः येशू ख्रिस्ताने याचं स्पष्टीकरण दिलं. स्पष्टीकरण कसं दिलं त्यांनी या ठिकाणी, का जर मत्तय 13वा अध्याय आणि त्याचं 20 आणि 21 स्वतः येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं वाचू. आणि खडकाळ जागांवर पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो व लागलेच ते आनंदाने घेतो, तरी त्याच्यामध्ये मूळ नाही, म्हणून तो थोडाच वेळ टिकतो. आणि वचनामुळे संकट आले किंवा पाठलाग झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. या वचनाला कुणी एक्सप्लेन केलं, स्वतः स्पष्टीकरण कोणी दिलं, येशूने. तो काय म्हणला, वचन ज्यास ऐकतो काय करतो, आनंद. पण ज्या संकट येतात, त्यास काय होतो, अडखळतो. वचन ऐकलं तर काय करतो, आनंद. पण ज्या संकट आलं तर काय करतो,
अडखळतो. म्हणजे प्रभूला असं म्हणायचं की जर आशीर्वादाच्या गोष्टी येतात, ज्या प्रोत्साहनाची वचनं येतात तर तो स्वीकारतो, तो आनंद करतो. पण जर त्याच वचनासाठी संकटातून जावं लागतात तर तो त्याच्या वचनाला मान्यता देत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. एकच माणूस पण स्वभाव कसे आहेत? दोन दोन. स्वभाव. एकच हृदय आहे पण त्याच्यामध्ये दोन गुणधर्म आम्हाला सापडतात. का ज्यावेळेस आशीर्वादाची गोष्ट असती मग आशीर्वादासाठी विश्वास ठेवायचा का? सर्वातून पुढं. पण ह्याच प्रभूसाठी ज्यास काही सहन करायचा असेल तर तो सर्वातून मागा असतो. आणि मग तेच हृदय जे एक टाइम सुपीक होतं ते कसं होऊन जातं? खडखड. म्हणून परमेश्वर म्हणतो की एकच भूमी पण दोन गोष्टी दिसतात. एकच भूमी पण किती गोष्टी दिसतात? दोन. आणि मग या ठिकाणी मुद्दामून येशू ख्रिस्त या दाखल्यात वर्णन करतो का काही बी कुठं पडलं? खडकाळ भूमीवर. माती होती पण जास्त वेळ ते टिकू शकलं नाही, कारण माती जास्त खोल नव्हती. खडक असल्यामुळे ते जास्त वेळ टिकू शकलं नाही. आणि मग परमेश्वर कोणाबद्दल बोलत होता? सदुकी आणि परुषी लोकांबद्दल. कोणाबद्दल? सदुकी आणि परुषी लोकांबद्दल. कारण जर आम्ही त्याचं पहिलेचं वचन वाचलं तर त्या ठिकाणी सर्व कोणते लोक जमले होते? शिष्य होते. आणि शिष्याबरोबर अजून कोण होते? सदुकी आणि परुषी लोक. आणि म्हणून त्यांना हे कळावं का पेरणारा निघाला पण काही कुठं पडलं? खडकावर. काही कुठं पडलं? खडकावर. आणि खडकावर जे पडलं ते उगू शकलं नाही. मग परमेश्वर सदुकी परुषांना असं का म्हणतो? त्याच्या मागचं कारण असं होतं का सदुकी परुषी देखील वचन मान्य करायचे. काय मान्य करायचे? वचन. काय फॉलो करायचे? नियमशास्त्र. सदुकी परुषी काय कट्टरपणे पाळायचे? नियमशास्त्र. पण त्यांचं जे नियमशास्त्र होतं हे स्वार्थी प्रमाणात होतं. कसं? स्वार्थी. म्हणजे जे जे दिखाव्यासाठी आहे ते पाळायचं. जे दिखाव्यासाठी आहे ते पाळायचं. जे सोपं आहे ते करायचं. पण जे अवघड आहे, जे कठीण आहे, जिथं हृदयाला झळ लागती, जिथं खिशांना झळ लागती, त्या गोष्टी ते करत नव्हते. आणि म्हणून ते म्हणतो काही मातीवर पडलं आणि काही कुठं पडलं? खडकावर. दोन स्वभाव तो सांगतो. माती पण काय आहे? खडक. माती पण काय आहे? खडक. म्हणजे माती अंगीकार करती पण खडक तो अंगीकार करत नाही. प्रभूला म्हणतो का दोन स्वभाव आहे. किती स्वभाव आहेत? दोन. सदुकी आणि परुषामध्ये दोन क्वालिटी होत्या. ते वचनाला मान्यता द्यायचे पण कितपर्यंत? जिथे त्यांना दिखावा करता येईल. जिथे त्यांना काय करता येईल? दिखावा करता येईल. लोकांसमोर दाखवता येईल की मी किती देवाला धार्मिक आहे, किती देवाच्या मागे मी चालतो. आणि मग त्यासाठी जे करावं लागेल ते करायचे. पण जी मुळात आज्ञा पाळली पाहिजे, ज्याच्यावर अधिक भर दिला पाहिजे, त्या प्रकारच्या आज्ञा ते पाळत नव्हते. आणि म्हणून ते म्हणतो का काही मातीवर पडतं, काही कुठं पडतं? खडकावर पडतं. कारण जे पाळायचं त्यास हृदय कसं करतात? ते कठीण करतात. सोपं ते आहे ते पाळतात, अंगीकार करतात. पण जे कडक आहे, जे कठीण आहे, जे हृदयाला झळ लावणारा आहे, त्या गोष्टी ते पाळत नाही. काही वचन घेऊ त्यांच्याबद्दल. प्रभूंनी स्पष्टीकरण दिलंय. आपण या ठिकाणी मत्तय 23 अध्याय काढू. शास्त्री व परुषी मोशेच्या आसनावर बसले आहेत म्हणून ते तुम्हाला सांगतात ते सर्व करा व पाळीत जा. परंतु तुम्ही त्यांच्या कृत्याप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे करीत नाहीत. पहा या ठिकाणी कोण बोलतोय? येशू ख्रिस्त. हा दाखला समजावा म्हणून परमेश्वरने मला उदाहरण दाखवलं का स्वतः येशू ख्रिस्त काय म्हणतो ते कोणाच्या नियमशास्त्रावर बसलेत? मोशेच्या. म्हणजे मोशेद्वारे जे नियमशास्त्र दिलं होतं त्याच्यावर ते बसलेत. थोडंफार त्याचं अनुकरण करतात पण ते अधिक लोकांना सांगतात पण तेवढ्या प्रमाणात ते स्वतः करत नाही. जे सोपं आहे ते करतात. जे सोपं आहे ते करतात. जे दिखाव्याचं आहे ते करतात. म्हणजे काय? वाईट कपडे घालायचे. बायबलमध्ये होतं जुन्या करारामध्ये ते करतात. डोक्याला ते हे बांधायचं. काय बांधायचं? शास्त्राची प्रत बांधायची. या ठिकाणी ते करतात. जे दिखाव्याचं आहे ना ते करायचं. जे दिखाव्याचं आहे ते करायचं. म्हणायचं पहा मी काय पाळतो? नियमशास्त्र मी पाळतो. पण जे खरंच आत्म्यातून केलं पाहिजे, जी दया त्यांच्यामध्ये पाहिजे, जो नम्रपणा, जो लीनपणा, जो समंजसपणा पाहिजे, ही जी आज्ञा पाळली पाहिजे ही नव्हते पाळत. इतर हृदय कसं करायचे? कठीण करायचे. कसे करायचे? कठीण. आता पुन्हा तेच वचन वाचतील. पुन्हा रीड करा. सेम वचन. तो म्हणाला शास्त्री व परुषी मोशेच्या आसनावर बसले आहेत म्हणून जे काही ते तुम्हाला सांगतात ते सर्व करा व पाळीत जा. एक मिनिट. तो म्हणतो का जे काही ते सांगतात ते काय शिकवायचे? नियमशास्त्र. काय शिकवायचे? नियमशास्त्र. तो म्हणतो ते जे काही सांगतात ना ते सर्व करा. कारण ते काय सांगतात? नियमशास्त्र. पण पुढे येशूने एक शब्द वापरला. काय शब्द होता?
परंतु तुम्ही त्यांच्या कृत्याप्रमाणे करू हा, नका. प्रभू म्हणतो का पण तुम्ही त्यांच्या कृत्याप्रमाणे करू नका. जे बायबल मधून जे त्या काळामध्ये जे नियमशास्त्राची प्रत होती त्यातून जे सांगतात शिकवतात ते नक्की करा, पण त्यांच्याप्रमाणे करू नका. म्हणजे काय, ते फक्त सांगतात पण करत नाही, म्हणून तुम्ही तसे होऊ नका. तुम्ही तसे होऊ नका. तुम्ही जे ते सांगतात ते नक्की करा, पण त्यांच्यासारखे तुम्ही होऊ नका. ते फक्त सांगणारे करणारे नाही. म्हणजे काय, तुम्ही फक्त ऐकणारे होताल पण करणारे होणार नाही, म्हणून त्यांच्यासारखे तुम्ही होऊ नका. पुढं वाचा, पुढं काय लिहिलं. व वाहायला अवघड अशी उजी बांधून माणसाच्या खांद्यावर देतात, परंतु स्वतः आपल्या बोटाने देखील ती सारायला इच्छित नाहीत. आणि ते आपली सर्व कामे माणसांनी पाहावी म्हणून करतात, कारण ते आपली स्मरणपत्रे रुंद करतात व आपल्या वस्त्रांच्या झालरी मोठ्या करतात. हा पहा, लोकांनी पाहावं म्हणून ते करतात. म्हणजे प्रभूला असं म्हणायचं का ते नियम पाळायचे, पण कितपर्यंत पाळायचे. लोकांनी पाहावं तिथपर्यंत, किंवा जेवढं सोपं जातं तितकंच. झळ जीवाला लागल ते तेवढं जायचं, डीप जायचं नाही. त्या ठेवेस हृदय कसं करायचं, कठीण करायचं. हृदय कसं करायचं, कठीण. कठीण. वाचूया अजून वचन, अजून स्पष्टीकरण त्याच्यामध्ये 23 आणि 24 वचन मागच्या पानावर. अहो शास्त्री व परुषी हो, अहो डोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण पुदिना व बडीशोप व जिरे यांचा 10वा भाग तुम्ही देता. म्हणजे ते काय पाळतात, नियमशास्त्र. ते काय देतात, आपला दशमांश. बरोबर. मग ते पाळतात का नाही, नियमशास्त्र पाळतात ना. मग प्रभूला काय म्हणायचं, काही मातीवर पडलं. कुठं पडलं, मातीवर. माती होती, थोडी माती तिथं आहे, तिथं पडलं, आलं पण पीक तेवढ्या याच्यामध्ये, पण जसं अजून बी पडलं. पुढे काय लिहिलं, आणि नियमशास्त्रातील अधिक भारदस्त गोष्टी म्हणजे न्याय. एक मिनिट. नियमशास्त्रामधील अधिक भारदस्त गोष्टी कळतं का ठिकाणी, का जे प्रामुख्याने केलं पाहिजे ते करत नाही. जे सोपं आहे ते करतात. म्हणजे प्रभूला असं म्हणायचं का जे सोपं आहे ना ते येऊ द्या, जे सोपं आहे ना ते येऊ द्या, ते मी आम्ही फॉलो करणार. पण ज्या जे एखाद्या कठीण गोष्ट येते, जी एखाद्या माझ्या देहाला मारती, जी एखाद्या मला शून्य स्थितीमध्ये घेऊन जाती, ती आज्ञा पाळत नाही. पुढं काय लिहिलंय त्याच्याच पुढं, म्हणजे न्याय व दया व विश्वास या तुम्ही सोडले आहेत. हा, न्याय, दया व विश्वास हे तुम्ही सोडलंय. तुम्ही फक्त जे विधी होते ते पाळण्यामध्ये एक्सपर्ट झाले. म्हणजे आंघोळ करणं, हे चढवणं, चढावा चढवणं, किंवा ज्याही प्रकारचे पाश्चातापाचे अर्पण आहेत ते देणं. पण तो म्हणतो न्याय नाही तुमच्यात, दया नाही तुमच्यात, प्रीती नाही तुमच्यात, समंजसपणा नाही तुमच्यात. तुम्ही म्हणता का आम्ही नियमशास्त्र पाळतो, पण ज्या प्रकारे तुम्ही पाळलं पाहिजे ते तुम्ही पाळत नाही. आणि म्हणतो की मी असं म्हणत नाही की ते करू नका, ते नक्की करा, पण जे अधिक भरदस्त आहे ते तुम्ही आत्म्यातून पाळणं गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आलं लक्षात ह्या वाचनाचा सारांश काय, का परमेश्वराला असं म्हणायचं का आम्ही प्रत्येक जण का आम्ही ते करतो जे सोपं वाटतं, आम्ही ते करतो. वाचनातून जे आम्हाला मिळतं, जे सोपं वाटतं ते आम्ही करतो. पण ज्या कठीण गोष्टी येतात मग हृदय नाकारतं, हृदय कठीण होतं, त्या वाचनाला आपल्यामध्ये जागा देत नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो का बी पेरणारा निघाला पण काही कुठं पडलं, खडकाळ जागेवर. खडकाळ जागा म्हणजे काय, तुम्ही आपलं हृदय कठीण केलेलं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. समजत्या ठिकाणी ख्रिस्त या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यांना का तुमच्याकडे बी पेरलं पण तुम्हाला ते कळलं नाही, तुम्हाला ते उगवलं नाही, कारण तुम्ही हृदय कसं केलं, कठीण केलं. कसं केलं, कठीण. ज्या आज्ञा सोप्या होत्या, ज्या आज्ञा दिखाव्या करणाऱ्या होत्या, ज्या आज्ञा मोठा सन्मान मिळवून देणाऱ्या होत्या, त्या तुम्ही पाळल्या, त्या तुम्ही पाळल्या. पण जे खरंच केलं पाहिजे ते तुम्ही करत नाही. ड्रेस घातले पाहिजे म्हणजे 4 लोक रिस्पेक्ट देतात, त्यांना कळतं पाळके, त्यांना कळतं पाळके. तू ड्रेस नक्की घालतो, ते तुम्ही लावून फिरता का लोकांना कळावं काही देवाच्या मागे चालणारे, हे काटेकोर वचन पाळणार आहेत. पण ते म्हणतो का जे खरंच केलं पाहिजे ते तू करत नाही. म्हणून काही बी कुठं पडलं, खडकावर. कुठं पडलं, खडकावर. म्हणजे प्रभूला म्हणायचं का तू तेच घेतो जे तुला आवडणार आहे, पण तू ते घेत नाही जे मला आवडणार आणि माझी इच्छा तुझ्यात पूर्ण करणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळलं का इथपर्यंत. मग परमेश्वर म्हणला का जे प्रकारे स्थिती त्या काळामध्ये होती आजही ती स्थिती याही काळामध्ये आहे. जी स्थिती त्या काळामध्ये होती का काही बी कुठं पडलं, खडका जागेवर, आजही ही खडका जागा प्रत्येक लोकांमध्ये मला दिसून येत आहे. आणि मग परमेश्वराने 3 भाग करून मला एक्सप्लेन केलं. 3 भाग. पहिला भाग जो प्रभूने केला तो नवीन लोकांबद्दल. कोणाबद्दल, नवीन लोकांबद्दल. का परमेश्वर मला म्हणला का जस नवीन व्यक्ती येतो, आजार असेल,
कुटुंबात दारू आहे, आर्थिक संकट आहे, कर्ज आहे, लग्न जमत नाही, वेगवेगळे संकटद्वारे कोणाकडे आला? देवाकडे. मग आम्ही त्याला काय म्हणतो? काय ठेव? विश्वास ठेव. काय ठेव? विश्वास ठेव. प्रार्थना कर, बायबल वाच, उपवास कर, विश्वास ठेव. आणि मग ह्या सर्व गोष्टी तो करतो. या सर्व गोष्टी तो करतो. देवाचं कार्य त्यामध्ये घडतं. आणि मग विश्वासाने तो बाप्तिस्मा देखील घेतो. विश्वासाने काय घेतो? बाप्तिस्मा देखील तो हे करतो. इथपर्यंत समजतंय का? परमेश्वर म्हणला का नवीन व्यक्ती येतो, त्याला काय पाहिजे असतं, त्याचे त्रास असतात, त्याची समस्या, त्याची गरज असती, त्याला म्हणायला तो विश्वास ठेव, तो विश्वास ठेवू लागतो. त्याला म्हणतात प्रार्थना कर, तो प्रार्थना करू लागतो. त्याला सांगण्यात येतं की बायबल वाच, तो वाचतो. पण ज्या वेळेस त्याचं जीवनात कार्य होतं, त्याचं जीवन परिवर्तित होतं, तो बाप्तिस्मा घेतो, मग हे परमेश्वराचं वचन त्यामध्ये त्याला बदलावासाठी बोलू लागतं. प्रथम परमेश्वर म्हणतो का मी तुझी गरज पूर्ण केली, मी तुझी मदत पूर्ण केली, तू बाप्तिस्मा घेऊन आत्म्यात नवीन झाला, आता मी तुझ्यात वस्ती करतो. आणि म्हणून मलाही तुझ्या स्वभावात, तुझ्या वागण्यात, विचारण्यात, तुझ्या कृत्यात मला कसं करायचंय? नवीन करायचं. आणि मग हे वचन आत्म्यात त्याला जास्त नवीन करू लागतं. त्यावेळेस तो आपलं हृदय कसं करतो? कठीण. मग त्यावेळेस तो आपल्या हृदयात वचनाला मान्यता देत नाही. समजतंय का? आजार होता, कर्ज होतं, विश्वास ठेवतो ना, प्रार्थना करतो ना, प्रार्थनेला येतो ना. जोपर्यंत गरज होती तोपर्यंत मान्यता देत होता हृदयातून वचनाला. देव कार्य करणार, यस कार्य करणार, एकच देव आहे, यस एकच देव आहे. हृदय काय देतंय? मान्यता. समजतंय का? हे हृदय वचनाला काय देतंय? मान्यता. का होय मी विश्वास ठेवतो तू करणार आहे, होय तू एकच देव आहे, होय तुझ्यामध्ये मला सर्वकालिक जीवन आहे. आणि मग तो मान्यता देत राहतो. पण जे हेच वचन त्याच्यामध्ये बदलावाबद्दल बोलतं, तो त्याला मान्यता देत नाही. ते मला हृदय कठीण करतो. हृदय कसं करतो? कठीण. कारण मुळात ख्रिस्ती जीवन काय आहे हेच आम्हाला कळलं नाही. आम्हाला वाटतं का येशू ख्रिस्त म्हणजे फक्त चमत्कार आहे. पण येशू ख्रिस्त चमत्कार नाही. येशूने स्वतः आपली व्याख्या स्पष्ट केली, मार्ग, सत्य व जीवन मीच. यस, ही येशूची काय व्याख्या आहे. स्वतः त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मी तुम्हाला उत्तम जीवनाचा मार्ग दाखवणार आहे. पण जस मी एखाद्याला मार्ग प्रगट करतो, तो मार्ग प्रगट घेत नाही. तो आपलं हृदय कसं करतो? कठीण करतो. मग त्याला वचनात मान्यता नाही. जिथं परमेश्वर त्याचा स्वभाव बदलू इच्छितो, परमेश्वरच्या मध्ये नम्रता आणायला पाहतो, लीनता आणायला पाहतो, पण तो त्या ठिकाणी त्या वचनाला परवानगी देत नाही. व्यक्ती एकच आहे. पहिले वचन युदा होतं. फक्त ज्या त्रास होता ना, त्यास विश्वासाचे, प्रोत्साहनाचे संदेश यायचे, तर कसं होतं? येऊ द्या. हृदय कसं होतं? मान्य होतं. मोशेने केलं, हा यस तसं केलं. योबाचे 8,000 गेले, हा यस तसे गेले. ज्या संकटात होता, त्रासात होता, त्यास तुला वचन मान्य होतं, कारण तुझ्या जीवाला ते आनंद देणार होतं. पण आता हे वचन तुझ्यात बदलाव आणायला पाहतं, तर तुला वचन मान्य होत नाही. म्हणून ते म्हणतो काही बिघडं पडतंय, खडकावर पडतं. आणि ते म्हणतो आजही ती स्थिती आहे का आरोग्य घेऊसपर्यंत सुपीक भूमीत पडत होतं, पण जसं सगळं ओके झालं, आता सगळं खडकावर पडायला लागलं. हृदय कसं केलं? बंद केलं. आता प्रार्थनेला टाइम नाही, आता ऍडजस्ट होत नाही, आता जमत नाही, आता खडक करून टाकला. आता कसा केला? खडक केला. ज्याच गरज होती ना, सर्व सोडून कोणाच्या माग? त्याच्या माग. पण आता सगळं भेटल्यानंतर मग घरी देव आशीर्वाद देत नाही का? मग पहिले देत नव्हता का? ज्यास घरात तुला त्रास होता. हृदय कसं केलंय? कठीण केलंय. कठीण केलंय. पहा, आम्हाला माहितीये का ज्यास आमचा बाप्तिस्मा होतो, आम्ही प्रभूचा स्वीकार करतो, आमचा आतमध्ये परमेश्वर वस्ती करतो. कोण वस्ती करतो? परमेश्वर. आणि असं लिहिलंय का जो नवीन मनुष्य अस्तित्वात येतो, तो कोणासारखा असतो? देवासारखा. मग आत्म्यात तुम्ही देवासारखे झालेत, पण कृतीमध्ये देवासारखे झालेत का? नाही. त्या कृतीमध्ये तुम्हाला देवासारखं व्हायचंय. आणि म्हणून परमेश्वर वचनाद्वारे कार्य करायला पाहतो. आता स्वभाव बदल, आता विचार बदल, आता वागणं बदल, आता राहणं बदल, आता दृष्टिकोन बदल. पण ज्यास बदलायची गोष्ट येते, आम्ही मान्यता देत नाही. हृदय कसं होतं? कठीण. खडकाळ भूमी. मग पहिले वचन येत होतं, जात होतं, पण आता हृदय कसं केलंय? कठीण केलंय. सर्व कंडिशन सारखीच. ते दिखाव्यासाठी करायचे, तुम्ही आशीर्वादासाठी करता. आशीर्वाद भेटल्यानंतर स्वभाव बदलला पाहिजे, वाटण्याचा शोध केला पाहिजे. प्रभू मी कसं तुझ्यामध्ये नवीन झालो पाहिजे, याकडे कोणाचं लक्ष नाही.
फक्त नाही, येशू खरंच जिवंत देव आहे. तू जिवंत म्हणतो म्हणून तो जिवंत नाहीये. तू जिवंत म्हणतो म्हणून तो जिवंत नाही. तो स्वतःमध्येच पवित्र परमेश्वर आहे. पण तुला आपल्यामध्ये बदलायची गरज आहे. पण अनेक लोक आपलं हृदय कठीण करून स्वतःमध्ये जो नवीन बदलाव आणला पाहिजे, ते नवीन बदलाव नवीन लोकांमध्ये परमेश्वर म्हणतो मला दिसत नाही. पण त्यांना असं वाटतं की ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रथम विश्वास ठेवणं, प्रार्थना करणं, बाप्तिस्मा घेणं, ही स्टेज पार केली का मी झालो ख्रिस्ती. ख्रिस्ती जीवन म्हणजे आम्हाला काय वाटतं का काय ठेवायचं पहिले? विश्वास. प्रार्थना करायची, चर्चला जायचं, नंतर काय घ्यायचं? बाप्तिस्मा, एखाद्या चर्चची मेंबरशिप घेऊन टाकायची. आम्हाला वाटतं की ही स्टेज पार केली म्हणजे माझं ख्रिश्चन लाईफ पूर्ण झालं. ते म्हणतो असं नाही. तू फक्त काय घेतलंय? ऍडमिशन. काय घेतलंय? ऍडमिशन. पण जर तू वचनाला मान्यता देत नाही तर तू ख्रिस्तासारखा पूर्णतः आत्म्यात नवीन होत नाही. ओके, काही वचने घेऊ या ठिकाणी म्हणजे आम्हाला कळल. अजून या ठिकाणी गलतीकारास पत्र 5वा अध्याय 5:25. जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावेही. आपला बाप्तिस्मा ज्यास होतो आपण कशामध्ये चालतो मग? समजतं या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही पश्चाताप करता, प्रभूचा स्वीकार करता, मग तुम्ही राहतो का? तुम्हात प्रभूचा आत्मा राहतो. प्रभूचा आत्मा राहतो. कोण राहतो? प्रभूचा आत्मा. आणि म्हणून या ठिकाणी शब्द काय वापरले? पुन्हा वाचा. जर आपण आत्म्याने जगतो. एक मिनिट. आपण कशाने जगतो? आत्म्याने. पुढे काय लिहिलंय? तर आपण आत्म्याने चालावेही. आत्म्यात जगतो तर आत्म्यात चाल देखील. आत्म्यात जगतो तो कसं चल? आत्म्यामध्ये. आत्म्यामध्ये म्हणजे कोण? आत्मा परमेश्वर आहे. आत्मा स्वतः कसा आहे? देव आहे. आणि मग जर तो पवित्र आहे तर तू पण आपलं जीवन पवित्र जीवनातच जग. पवित्र आत्मा देखील कोण आहे? देव आहे. पवित्र आत्मा देखील कोण आहे? देव आहे. म्हणून तुम्ही जर आत्म्यात जगता तर आत्म्यातच चाला. म्हणजे जसं तो पवित्र आहे तसं तुम्ही देखील कसं जीवन जागा? पवित्र जीवन जागा. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस चमत्कार होतो, ज्यावेळेस तो माझा स्वीकार करतो, आता माझी इच्छा की त्यांनी आत्म्यात चालावं आणि म्हणून मी त्याच्यात काम सुरू करतो. का स्वभाव बदल, विचार बदल, वागणं बदल, मी त्याच्यात काम करायला लागतो की तू पवित्र जीवन जग. पण तो मला परवानगी देत नाही. हृदय कसं करतो? कठीण. वाष्टाला मान्यता देत नाही. आता आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे पूर्णतः झालो पाहिजे. आत्म्यात प्रभूने आम्हाला नवीन केलं, पण कृतीमध्ये आपण नवीन झालो पाहिजे. कृतीमध्ये कसं झालं पाहिजे? नवीन झालं पाहिजे. आणि म्हणून देव आपल्यात काम करतो. काय करतो? काम करतो. वचनाद्वारे वेगवेगळे आठवडे, वेगवेगळे दिवस, वेगवेगळ्या सेवकांद्वारे आमची भेट घेतो आणि एक नवीन नवीन गोष्ट आम्हाला सांगतो. बघ, हे तुझ्यामध्ये केलं पाहिजे बरं का, हे तुझ्यामध्ये आणलं पाहिजे बरं का, ही गोष्ट तुझ्यामध्ये बदलली पाहिजे. पण आपण त्याला मान्यता दिली पाहिजे का होय मला तसं केलं पाहिजे. का? कारण हे केल्याद्वारे मी आत्म्यात कसा होईल? नवीन होईल. ज्याच्या प्रतिरूपाचा मी आहे त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे मी चालत. पण अनेक लोक त्याला परवानगी देत नाही. आणि म्हणून ते म्हणतो काही बी कुठं पडतंय? वाटेवर पडतं. सॉरी, खाडकावर पडतं. प्रेज गॉड. आलं लक्षात? अजून एक वचन घेऊ या ठिकाणी आपण. इफिसकारास पत्र 4 अध्याय आणि 24 वचन. आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी ल्यावा. काय शब्द वापरला? जो नवीन मनुष्य अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही काय करा? अंगी ल्यावा. म्हणजे त्याचा अंगीकार करा. त्याचा काय करा? अंगीकार करा. मग अंगीकार करायचा म्हणजे असं काय ड्रेस आहे का थोडा ऍड घ्यायचा? नाही. तर परमेश्वराचं वचन आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवायचा प्रयत्न करतं. पण जर आपण त्याला मान्यता देणार नाही तर आपण त्याच्या प्रतिरूपाचे बनू शकणार नाही. अलग लक्षात येतं. असं लिहिलंय की नवीन मनुष्य जो अस्तित्वात आणलाय त्याला तुम्ही अंगीला इन द सेन्स त्याला स्वीकारा. त्याला काय करा? स्वीकारा. मग स्वीकारायचं कसं? तर वचन. हे वचन तुम्हाला त्याच्यासारखं त्या स्वरूपाचं करेल. आणि जर तुम्ही त्याला मान्यता देणार नाही तर तुमचं स्वरूप त्याच्या स्वरूपासारखं होणार. म्हणून वचन काम करतं. वचन काय करतं? काम करतं. वचन आम्हामध्ये आध्यात्मिक परिवर्तन किंवा संजीवन आणण्याचा प्रयत्न करतं. पण जर आपण त्याला जागा देणार नाही तर काम होणार नाही. आणि म्हणून काही बी कुठं पडणार? खडकावर पडणार. कुठं पडणार? खडकावर. आजचं एक उदाहरण घेतो जक्कईचं. कोणाचं? जक्कई. जक्कई सर्वांना माहितीये. जक्कई कसा व्यक्ती होता? पापी. कसा मनुष्य होता? पापी. आणि काय काम करायचा तो? जकातदार. आणि तुम्ही लिहून घ्या फक्त. लूक 19 मध्ये दिलेलं आहे. लूक 19 मध्ये ते दिलेलं आहे. संदर्भासाठी फक्त लूक 19 मध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बरोबर. जक्कई एक जकातदार होता पण कसा होता? पापी मनुष्य. आणि कुमार्गाने
त्यांनी काय कमावला होता? पैसा. पण एक दिवस तो त्या झाडावर बसला, येशूला त्याला पाहायचं होतं. येशू त्या ठिकाणी जातो, त्याला म्हणतो खाली ये, मला तुझ्या कुठे यायचंय? घरी यायचं. कुठे यायचंय? घरी यायचं. आणि तो त्याला परवानगी देतो. तो त्याला काय देतो? परवानगी देतो. आणि ज्या ख्रिस्त त्याच्या घरी येतो, बायबल सांगतो लोकांनी कुरकुर केली का हा कोणाच्या घरी जातोय? पापी लोकांच्या. आणि ज्या ख्रिस्त त्याच्या घरी गेला, बायबल सांगतं की जक्कईच्या मनात एक प्रेरणा येते की जे काही मी कुमार्गाने घेतलंय ते मी लोकांना काय करणार? परत करणार. तो एक असंही म्हणतो पुढं की जे काही असेल मी डबल टिबल लोकांना काय करणार? वाटून टाकणार. एक तेवढं वचन वाचू या ठिकाणी, लूक 19:8 आणि 9 वचन. लूक 19. पण जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू, पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. हा, एक मिनिट, काय शब्द वापरला? मी आपले अर्धे द्रव्य, म्हणजे जेवढी संपत्ती त्याच्यातून अर्धी कोणाला देऊन टाकतो? आणि पुढे काय लिहिलंय? आणि जर मी कुभांडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. किती पट? चौपट. आलं लक्षात या ठिकाणी? आता पहा, जक्कई कसा व्यक्ती होता? पापी मनुष्य. येशू त्याला भेटल्यानंतरचा उद्धार नाही झाला का? झाला. आध्यात्मिकरित्या या संदेशाकडे पहा. जक्कईला जसं येशू ख्रिस्त भेटतो त्याच वेळेचं परिवर्तन नाही का? त्याच वेळेचं तारण नाही का? तारण झालं. आता येशू त्याच्या घरी कुठं राहतो? येशू काय पहा, आध्यात्मिकरित्या तो त्याला भेटला, बरोबर. ख्रिस्त आम्हाला पण भेटला, आम्हाला पश्चाताप झाला, आम्ही काय घेतला? बाप्तिस्मा. काय घेतला? बाप्तिस्मा. मग आमच्यामध्ये कोण राहतो? येशू राहतो. अच्छा, जक्कईला पण कोण भेटला? येशू. नंतर तो म्हणतो मला आता कुठं राहायचं? कुठं राहायचं तुझ्या येऊन? घरी. असं लिहिलंय का तो त्या दिवशी त्याच्या घरी जाऊन राहिला. आता येशू कुठं आला? त्याच्या घरामध्ये राहण्यासाठी. ज्यावेळेस तो राहायला आला, काय झालं त्या ठिकाणी? परिवर्तन झालं. काय झालं? परिवर्तन. का या ठिकाणी येशू त्याला काही म्हणत नाही, जस प्रकाश येतो ना, अंधार निघून गेला पाहिजे. पण सर्वातून महत्वाचं, प्रभू मला म्हणला का अंधार निघून जायचा किंवा जायचा नाही हे जक्कईच्या हातात होत. जक्कईला कोणता फोर्स परमेश्वर करत नाही. काही काम कर, आता मी तुझ्या घरी आलो ना, दे बरं सगळं टाकून. नाही, तो आल्याने त्याला प्रेरणा होत होती. येशू ख्रिस्त ज्याच्या घरामध्ये येतो, परमेश्वर स्वतः वचन आहे, तो आल्यानंतर त्याला ती प्रेरणा होती का नाही माझ्यात काहीतरी पाप आहे, आता हे पाप मी टाकलं पाहिजे. पण येशू फोर्स करतोय का? नाही. जबरदस्ती करतोय का? नाही. अंतिम निर्णय कोणाचा? जक्कईचा. खरंच मला बदलायचं का बदलायचं नाही? म्हणून प्रभू म्हणला का मी ज्या जीवनामध्ये येतो, मी फक्त चमत्कार करण्यासाठी येत नाही. चमत्कारी सुरुवात आहे. चमत्कारी काय सुरुवात आहे का? कारण ज्यास मी पहिलेच जीवन बदलायचं बोलल तर ते बदलणारच नाही का? कारण जोपर्यंत तुझ्या समस्या सुटत नाही, तुला काय परमेश्वर हे कळणार नाही. कारण जिथं माणसाची गरज असते हृदयाचं तिकडच असत. जिथे त्याची गरज आहे हृदयाचं कुठं असतं? तिकडं असतं. त्याला देवाच्या राज्याशी घेणं देणं नाही. तो म्हणून मी इथं आजारी पडतो, तिकडचं काय सांगतो, इथं सांग बाबा मला. आलं लक्षात या ठिकाणी? जक्कई ज्या घरी येतो तो स्वतःहून परिवर्तित होतो. निर्णय त्याचा होता का जे मी काही कमवलं चुकीच्या पद्धतीने मला ते देऊन टाकायचं. येशू कोणता फोर्स करत नाही. आणि म्हणून प्रभू म्हणला की मी तुमच्यामध्ये वस्ती करतो, तुमचं जीवनक्रम बदलणं गरजेचं आहे. कारण हेच खरं परिवर्तन आणि हेच खरं तारण आहे. प्रेज गॉड. हालेलुया. का जक्कईचं काय बदललं? जीवन. जक्कईचं काय बदललं? जीवन. पहिले प्रभू म्हणला का एक काम कर, पहिले सगळं फेक, मग मी तुझ्या घरी येईल. प्रभू त्याच्या घरी आला आणि जास्त तो आला, सगळं काही झालं, बदलून गेलं. पहा, आम्हाला मोशे माहिती सर्वांना 10 आज्ञा कधी दिल्या प्रभूंनी? मिस्रामध्ये असताना का? मिस्रामध्ये असताना परमेश्वर 10 आज्ञा दिल्या का? नाही. त्यावेळेस काय वाढत होता त्यांचा? फक्त विश्वास. चमत्कारवर चमत्कार, चमत्कारवर चमत्कार. काय वाढत होता? विश्वास. त्यांचा विश्वास वाढत होता. समुद्र दुभागून त्यांचा विश्वास मोठा करत होता. त्याच 10 आज्ञा दिल्या नाही. पण जसा विश्वास वाढला, जसं ते हे दुभागलं, समुद्र दुभागून ते पलीकडे गेले आणि मग परमेश्वर त्यांच्यामध्ये व्यवस्था आणतो. काय आणतो? व्यवस्था. का नाही? आता अल्लडपणाचं जीवन नकोय. आता जीवनामध्ये तुमचं एक डिसिप्लिन आलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आलं पाहिजे. मग प्रश्न असा होता की प्रभू तू पहिले का नाही लावलं मिस्रामध्येच? मग तिथे त्यांना बदलावाची गरज नव्हती का? मिस्रामध्ये ज्या इस्रायल लोक राहत होते त्यांना बदलावाची गरज नव्हती का? पण देव तिथं का नाही म्हणत त्यांना?
कारण ते त्या स्थितीमध्ये नव्हते. ते म्हणतीने बदलावाचं नंतर सांग, पहिले यांच्या गुलामीतून तू आम्हाला काढ. आलं लक्षात? म्हणून प्रभू पहिले विश्वास वाढवतो. म्हणून ते म्हणला की मी नवीन लोकांसाठी कार्य करतो, मी विश्वास वाढवतो, मी प्रकट करतो की मीच जीवन परमेश्वर आहे. आता तू माझ्या मागे चल आणि मला परवानगी दे की मी तुझ्यात कार्य करून तुझा स्वभाव, तुझं वागणं, तुझं विचार बदली करा. प्रेज गॉड. हालेलुया. आलं लक्षात इथपर्यंत का परमेश्वरांनी पहिले आज्ञा दिली नाही, कारण त्याला माहिती आहे त्या स्थितीमध्येच नाही की आज्ञा पाळावीत. पण ज्या चमत्कार झाला, कार्य पाहिलं, सत्य समजलं, मग त्याला कळलं का आता हे माझ्यावर विश्वास ठेवतील. म्हणून परमेश्वर पहिले जास्त आपण प्रभूकडे येतो, सगळं सोपं असतं. कसं असतं? सोपं असतं. हा त्रास आहे, काळजी करू नको, देव देऊन टाक. तो प्रॉब्लेम आहे, चिंता नको, देव देऊन टाक. असं आहे, काळजी नको, देव करून टाक. सगळं ओके. फक्त कशाबद्दल आहे? विश्वास, आशीर्वाद, विश्वास, आशीर्वाद. पण जसं ब्लेसिंग्स भेटतात, मग काय चालू होतं? या प्रकारे या गोष्टी करायच्या नाही, आता असं जीवन जगायचं. आपण म्हणतो अरे नवीन होतं तर किती सोपं होतं, काहीच अडखळे नव्हते. पण आता हे करू नका, ते करू नका, असंच जीवन जागा, नम्रच हो, लीनच हो, समंजस हो. ते म्हणतो नाही, तुझ्यात मला काय करायचंय? काम करायचं. म्हणून आपली भूमी तू कशी होऊ देऊ नको? कडक होऊ देऊ नको. का? कारण तारणाचा पोशाख विश्वासाद्वारे तुला मिळालाय. पण जर त्या प्रकारे तू जीवन जगणार नाही तर तुझं तारण शेवटपर्यंत टिकून राहणार नाही. आलं लक्षात? तारणाचा पोशाख कसा भेटतो? विश्वासाद्वारे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. पण शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आम्हाला त्याच्या वचनात चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर वचन पाठवतो, आमच्यात काय करावं? काम करावं. पण त्या कामाला आपण परवानगी देत नाही. हृदय कसं करतो? कठीण करतो. म्हणून देवाला म्हणायचंय की या ठिकाणी जे तुम्ही माझ्यात नवीन आलेले आहात, आता पूर्ण आपलं जीवन मला समर्पित करा आणि माझ्या वचनाला तुमच्यात कार्य करावं म्हणून त्याला परवानगी द्या. त्याला थांबू तुम्ही नका. कारण हे वचन तुम्हाला सुंदरसा आकार देईल आणि तुमचं जे तारण आहे ते पूर्ण करेल आणि प्रशस्तपणे तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश पावाल आणि कोणताच अडखळा येणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आलं लक्षात इथपर्यंत काय अवघड चाललं आजचं वचन? समजतंय? देव कार्य करू इच्छितो, पण आपण त्याला काय दिली पाहिजे? परवानगी. कारण देवाला बदलायचंय. आमच्या हिशोबाने मी खूप बदललोय प्रभू, यांच्यापेक्षा मी खूप बरा आहे, यांच्यापेक्षा मी खूप बरा आहे. ते म्हणतो असं तुला वाटतं, पण माझ्या नजरेने तू बघ, तुला अजून भरपूर बदलायची गरज आहे. म्हणून तू परवानगी दे. तू तुझंच कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन फिरू नको. ज्या प्रकारे परुषी कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन फिरायचे, काय? व्हाईट ड्रेस आणि डोक्यावर काय? ते ते आज्ञा. आणि आम्ही पवित्र आहेत, आम्ही शुद्ध आहेत. पण ते म्हणतो नाही, तुम्ही खडकाळ पडणारी भूमी आहात, तुमच्यात वचन कार्य करत नाही. कारण तुम्ही आपलं हृदय कसं केलंय? कठीण. म्हणून जे त्यांनी केलं ते आमच्यात पूर्ण होऊ नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळलं इथपर्यंत? हे पहिल्या व्यक्तीबद्दल सांगितलं जे नवीन होते. मग परमेश्वराने मला त्या लोकांबद्दल सांगितलं की जे प्रभूमध्ये आहेत. कोणामध्ये आहेत? प्रभूमध्ये. म्हणजे परमेश्वर असं मला म्हणला की जे ऑलरेडी आता प्रभूत आहेत, 20 वर्ष, 50 वर्ष, 1, 2, 3, 4 पिढ्या, ते आता माझे शिष्य आहेत. ते माझे काय आहेत? शिष्य आहे. पण माझी इच्छा आहे की ते प्रेषित व्हावेत. काय व्हावेत? प्रेषित व्हावेत. शिष्य म्हणजे काय? वचन जे सांगतं त्याप्रमाणे व्यक्तिगतरित्या कसं चालायचं देवाच्या माग. वचन सांगतं का हे कर, ठीक आहे, मी प्रार्थना करतो, ठीक आहे, मी वचन वाचतो, ठीक आहे, मी नम्र होतो, ठीक आहे, मी लीन होतो, ठीक आहे, मी दया करतो. तू व्यक्तिगतरित्या कसं चालतो? देवाच्या मागे चालतो. पण ते म्हणतो का तू वचन तर वाचतो, मग तू एक वचन का विसरून जातो? का तू जगाचा प्रकाश, तू पृथ्वीवरील मीठ आहे. बाकी सर्व आज्ञा तुझ्यात पूर्ण झालेल्या मला दिसतात, पण या 2 वचन तुझ्यात पूर्ण झालेले मला दिसत नाही. कारण जसे वचन तुझ्याकडे येतात, तू पण हृदय कसं करतो? कठीण करतो. समजत्या ठिकाणी जे म्हटलं आहेत, पुष्कळ लोक आहेत का जे माझ्यामध्ये आहेत, बायबल वाचतात, प्रार्थना करतात, त्यांचं दान अर्पण आहे, देवाचं भय धरतात, विश्वासाप्रमाणे देवाच्या मागे ते चालतात. पण ते म्हणतो का 2 वचनात मला ते दिसत नाही माझ्या मागे चालताना. हे 2 वचनं आले की त्यांचे हृदय कसे होतात? कठीण. बाकी सगळं फॉलो करतात, बाकी सगळं माझ्या मागं चालतात, पण हे 2 वचनं त्यांना दिसत नाही का मला देवाच्या राज्य गाजवण्यासाठी परमेश्वराने अभिषेक केलेला आहे. नवीन व्यक्ती पण एक ठिकाणी आम्हाला दिसतो हृदय कसं करतो? कठीण. जुना पण व्यक्ती जो प्रभूमध्ये आहे
तोही देवाचं राज्य गाजवायचा वेळेस तो वेगवेगळ्या कारणामागे लपतो. ज्या प्रकारे मोशेला प्रभू म्हणला का जा तुला मिस्रात जायचंय माझ्या कार्यासाठी, तो म्हणला मला नाही जमणार, मी कसा आहे. येस, तो म्हणतो का मला जमणार नाही. त्याच प्रकारे आज आम्हालाही वचन सांगतं का तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीवर मीठ आहात. मग शिष्य लोकांना जे प्रभू मध्ये आहेत, जे इतक्या वर्षापासून आहेत, त्यांना हे वचन दिसत नाही का मला देवाचं काय गाजवायचंय, राज्य गाजवायचं. ख्रिस्ती जीवन म्हणजे सेवा आहे. मला कॉलिंग आहे का, मला पाचारण आहे का, आपण पहिले तो संदेश घेतला का प्रभू याचा टाइम तर केव्हाच संपला, तू कोणती कॉलिंगची वाट बघतो. ख्रिस्ती जीवन म्हणजेच काय, सेवा. आणि तू विचारतो सेवा करू का, देव म्हणाल तुला कळलं असं तर विचारत नसतं. ख्रिस्ती जीवनच म्हणजे काय, सेवा आहे, सेवा आहे. पण हे दोन वचनं तुझ्यात मला कार्य करताना दिसत नाही. कारण जसे वचने येतात तू हृदय कसं करतो, कठीण. कारण अनेक लोकांना वाटतं दान अर्पण दिल्याने माझी सेवा होती. तुमच्या सेवेमधला 1 पार्ट दान अर्पण कव्हर होत असेल. सेवेचा पार्ट किती पार्ट, 1%. पण 99% तुम्ही करू शकता. तुम्हाला म्हणजे अनेक लोकांना काय वाटतं ऑफरिंग दिल्याने माझी सेवा होऊन गेली. ऑफरिंग तुझी सेवा नाहीये. कारण तुला जे अर्पण देतो तुला देणारा पण कोणच आहे, परमेश्वरच आहे. तोच तर आहे जो प्रवास सुखरूप करतो, तोच तर आहे तो चांगली तब्येत देतो. त्याचे हात निघाले तर बघा 2 मिनिटात आजार, ऑफिसला जाणं पण मुश्किल होऊन जाईल. पण आपल्याला काय वाटतं ते दिल्याने माझी सेवा झाली, ती सेवा पूर्ण सेवा नाही, ती 1% म्हणलो. किती पर्सेंट, 1%. पण ते म्हणतो 99% अजून बाकी आहे. म्हणून हे वचन जे असेल तू एक्सक्यूज देऊ नको. एक्सक्यूज म्हणजे कारण दाखवू नको. कारण दानाचं कारण दाखवत कोणतं, ते म्हणतो सेवा कर, आपण तो नेहमी देतो ना दान. मोशे सारखंच, कसं कारण दाखवतो, हृदय कसं करतो कठीण. आपण त्याला जागा देत नाही. ते म्हणतो की तू फळ दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे, फळ दिलं पाहिजे असं लिहिलंय. जर योहान शुभवर्तमान आपण काढलं त्याचा 15वा अध्याय आणि 8वं वचन, तुम्ही पुष्कळ फळ द्यावे यातच माझ्या बापाचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हा. 1 मिनिट, काय शब्द वापरा तुम्ही, काय द्या, पुष्कळ फळ द्यावे. फळ द्यावे म्हणजे काय करावं, आत्मे जिंकावेत. फळ द्यावे म्हणजे काय जिंकावेत, आत्मे जिंकावे किंवा परमेश्वराचं शुभवर्तमान लोकांमध्ये घोषणा करावी. तरच तुम्ही माझे काय व्हाल, शिष्य व्हाल. म्हणजे काय, प्रभू म्हणतो का बाकी सर्व आहे, प्रार्थना आहे, चर्चला जाणं आहे, दानार्पण आहे, देवाचं भय आहे, शिव्या वगैरे या सर्वापासून दूर आहे, व्यसनापासून दूर आहे, या सर्व गोष्टी आहेत. पण जे तू फळ दिलं पाहिजे, जे फळ मला पाहिजे ते म्हणजे काय, आत्म्याचं परिवर्तन. का जे आत्मे माझ्या राज्यात आणले पाहिजे ते तू आणताना मला दिसत नाही. आणि म्हणून शिष्यता तुझ्यामध्ये पूर्ण होत परमेश्वर शिष्यांना म्हणतो जा आणि जगामध्ये पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात काय द्या, बाप्तिस्मा द्या. कोणाला म्हणतो, शिष्यांना. आता पहा, शिष्य म्हणजे काय, व्यक्तिगत देवाच्या मागे चालणारे. आणि प्रेषित म्हणजे काय, इतरांना प्रभूच्या मागे आणणारे. फरक समजला का, प्रेषिताचा मोठा अर्थ खूप मोठा आहे. एक सिंपल शॉर्ट अर्थ सांगतो. शिष्य म्हणजे काय, देवाच्या वचनानुसार चालणारे. व्यक्तिगत शिष्य म्हणजे काय, व्यक्तिगत मागे चालणं. आणि प्रेषित म्हणजे काय, इतरांना घेऊन चाल. आलं लक्षात. शिष्य पहिले कोणावर राहायचे, देवाबरोबर. आणि म्हणून ते त्यांचं जीवन त्यांनी प्रभूला दिलं होतं. पण ते म्हणला का आता फक्त व्यक्तिगत नाही चालायचं, आता इतरांना घेऊन माझ्या मागे चालायचं. म्हणून जे शिष्य होते त्यांचं प्रमोशन झालं कशामध्ये, प्रेषितामध्ये. आलं लक्षात. म्हणून प्रभू म्हणतो का जे ऑलरेडी ख्रिस्ती आहेत, विश्वासणारे, भरपूर वर्ष झाले प्रभूमध्ये येऊन, तुमचं प्रमोशन होऊ द्या. तुमचं काय होऊ द्या, प्रमोशन होऊ द्या. आणि म्हणून तुमचं हृदय कठीण करू नका. जस मी म्हणून तुम्ही जगाचे प्रकाश आहात. मान्य करा का तुम्ही प्रकाश आहे. ही तुमची भविष्यवाणी, पण तुम्ही तुमचं हृदय कठीण केल्यामुळं तुम्ही फक्त शिष्यपणामध्ये आहात, तुमचं प्रमोशन प्रेषितपणामध्ये होत नाही. आलं लक्षात. पहा, मोशेचा इतिहास आम्ही वाचलेला आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यास मोशेला कळतं का मी मिस्र कुटुंबातून नाहीये, मी कोणातून आहे, यहुदीतून. कोणातून आहे, यहुद्यातून. म्हणजे तो कोणाचा स्वीकार करतोय, देवाचा. आणि म्हणून तो म्हणला का क्षणिक सुख भोगण्यापेक्षा मिस्रामध्ये राहून मी माझ्या लोकात दुःखाचा वाटा निवड. पण त्याला त्याची काय मिळाली, शिक्षा. काय मिळाली, शिक्षा. मोशेचा पिक्चर पाहिला ना, टीव्हीवर मोशेचा पिक्चर तुम्ही पहा, त्यामध्ये आम्हाला कळतं का त्याला कुठं पाठवलं, जंगलामध्ये, अरण्यामध्ये. कशासाठी, मरण्यासाठी. कशासाठी,
पण त्या मरणातून त्याला कुणी बाहेर काढलं? देवाने. देवाने. आणि नंतर तो काय करत बसला? नंतर तिथे जाऊन सेटल झाला. काय झाला? सेटल झाला, लग्न झालं, लेकर झाले, आणि आपलं व्यक्तिगत जीवन आणि रोज प्रभूचं काय चालू असेल? गौरव. आलं लक्षात? मोशेचं जीवन 2 मिनिटं समोर आणा. मोशेला मरणासाठी पाठवलं होतं, बरोबर? त्यांनी शिक्षा म्हणून त्याला पाठवलं होतं का ह्या जंगलातून, ह्या अरण्यातून, ह्या वाळवंटातून कुणी वाचू शकत नाही, पण त्याला त्याच्यातून कुणी वाचवलं? परमेश्वराने, देवाने. आणि तिकडे जाऊन तो काय झाला? सेटल झाला. काय झाला? सेटल. कशाला? मरणातून मी वाचलो. प्रेज गॉड, प्रभूच्या नावाला धन्यवाद. लग्न पण झालं, सासरा पण चांगला मिळाला, प्रॉपर्टी पण सगळी मिळाली, एन्जॉय लाईफ चाल. मग तो व्यक्तिगत देवाचा गौरव करत नव्हता का? करत असेल. रोज त्या कुटुंबाला सांगत असेल की देवाने काय कार्य केलं, मला बाहेर काढलं. पण देव म्हणला असेल तू कधी हे विचारलंच नाही की मी तुला काय म्हणून बाहेर काढलं. तू फक्त म्हणतो धन्यवाद देवा तू मला बाहेर काढलं, पण एकदा तरी विचार का तुला का बाहेर मी काढलं? पण मोशेने कधी विचारलं नाही. म्हणून प्रभूनीच त्याला प्रगट केलं का ऐक, तुला यासाठी बाहेर काढलं का जे ते बंदिवान आहेत त्यांना तुला काय करायचंय? सोडवायचं. आलं लक्षात? सेटल झाला होता. म्हणून प्रभू म्हणतो का आज ख्रिस्ती विश्वासाने सेटल झालेत. त्यांची प्रार्थना आहे, त्यांचं लाईफ आहे, रोज प्रॉपर चर्चला आहे, सेवकाला घरी बोलवतात, जेवण बिवण खाऊ घालतात, ऑफरिंग वगैरे, रिलेशनशिप एकदम सेवक संगती कशी आहेत? चांगली. म्हणजे म्हणतो माझ्या राज्यासाठी जे केलं पाहिजे ते तू करत नाही. तू सेटल झालाय. तू कसं झालाय? सेटल झालाय. ख्रिस्ती जीवन म्हणजेच काय? सेवा आहे. पण ज्या सेवेचं गोष्टी येते हृदय कसं होतं? कठीण होऊ देऊ नका. आपलं जीवन कोणाला द्या? देवाला द्या. प्रत्येक प्रभूचं वचन आपल्यामध्ये जागा द्या, त्याला मान्यता द्या, कारण तुमच्यात फळ यावं ही प्रभूची इच्छा आहे. आलं लक्षात? म्हणजे जे ख्रिस्ती विश्वासाचे लोक आहेत व्यक्तिगत जे वचन येतं ते मान्य करतात, पण सेवेबद्दलचं वचन मान्य करत नाही. बाकी सगळं मान्य. प्रार्थना का करतो? प्रार्थना. गाणे का गातो? दान का देऊन टाकतो? दान. पण सेवेबद्दल तू काय बोलू? अजून माझी कॉलिंग आलेली. ते म्हणतो कॉलिंग कशी येणार? हृदयच कठीण आहे. हृदय तू कसं केलंय? कठीण केलंय. म्हणून तुझ्यात हे वचन कार्य करताना दिसत नाही. म्हणून तू हृदय कठीण करू नको. ज्या प्रकारे त्यांनी केलं आज ती स्थिती अनेक ख्रिस्ती विश्वासाच्या लोकांमध्ये दिसती का ते फक्त त्यापुरतंच वचन घेतात जेवढं त्यांना बरं वाटतं, त्याच्या पलीकडे वाटणार ते जाऊ देत नाही. हृदय लगेच बंद, लगेच वेगवेगळे कारण. का? कारण सेवा करायची नम्र व्हावं लागल. सेवा करायची तर 4 लोकांसंगती प्रेमाने बोलावं लागल. सेवा करायची असेल तर लोक भिकारी देखील म्हणाल तर सहन करायची गोष्ट तुम्हाला, पण लोकांना ती गोष्ट आवडत नाही. आलं लक्षात? सेवा म्हणजे लोक काय म्हणतील? कुणी भिकारी पण म्हणतं, मागणारे आले, पण आपल्याला कोणासाठी करायचंय? देवासाठी. पण आपल्याला ते नकोय. बाबा एवढं प्रेस्टिजियस जीवन मी जगलो, 4 लोक आपल्याला रिस्पेक्ट देतात, पण हे जर कोणाच्या इथं मी जाईल तर माझा रिस्पेक्ट कसं होईल? पण म्हणजे आपण आपल्या रिस्पेक्टसाठी कोणाच्या वाटण्याला अडवतो? देवाच्या. आपण आपलं हृदय कसं करतो? कठीण करतो. करून घेण्यास इच्छुक आहे, प्लीज त्याला करू द्या. ती योजना आहे प्रभूची, ती प्लॅनिंग आहे तुमच्या मताचं राज्य वाढवण्याची. तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल, कारण आपण पाहिलं का त्या दाखल्यामध्ये जो आपण शेतमजूर दाखला पाहिला होता का तो पाहतो त्याला काम धंदे नाहीत. तो काय पाहतो? यांना काम धंदे नाहीयेत, म्हणून प्लीज तुम्ही माझ्या कामाला जा, माझ्या मळ्यात जाऊन काय करा? काम करा. त्याच प्रकारे ते म्हणतो तुमच्या वाटेला आहे ना स्वर्गात काहीच ब्लेसिंग्स नाहीयेत. अभिषेक पण मीच देतो, सामर्थ्य पण मीच देतो, प्रेरणा पण मीच देतो, पण प्लीज तू उभा राहा. म्हणून आपण त्याला परवानगी दिली पाहिजे. काय दिली पाहिजे? परवानगी. कारण त्याची योजना आपल्या हिताची आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आलं. पहिले मी सांगितलं नवीन व्यक्तीबद्दल प्रभूने जे प्रगट केलं. दुसरं सांगितलं ते लोक जे प्रभूमध्ये आहेत पण 2 वचन मान्य करत नाही. कोणते? प्रकाश आणि मीठ. त्याला परवानगी देत नाही. मग तिसऱ्या लोकांबद्दल प्रभूने जे मला सांगितलं की ते लोक जे प्रभूची काय करतात? सेवा करतात. काय करतात? सेवा करतात. यस. तिसऱ्या लोकांबद्दल आपण पाहणार आहोत. देव म्हणलं ह्याचंही हृदय तसंच. कसं? काही सुपीक आहे, काही कसं आहे? कठीण झालंय. कठीण. म्हणलं कसं? प्रार्थना करायची का? करतो ना प्रभू. वचन गाजतो ना प्रभू. नम्र होतो ना प्रभू. लीन होतो ना प्रभू. जे जे परमेश्वर त्याला सांगतो व्यक्तिगत त्याची इच्छा असते का मी देवाच्या राज्यासाठी ते सर्व करावं, पण हेच ज्या इतर करतो त्याच्यातली नम्रता काय होऊन जाती? गायब होऊन जाते.
त्याच्यातली लिनता काय होऊन जाती, कमी होते. मी परमेश्वराचा कोण आहे, सेवक आहे. बरोबर. परमेश्वर म्हणला का याचे हृदय कसं आहे, 50-50, अर्ध सुपीक अर्ध कठीण. वचन गाजवायचं, प्रार्थना करायची, सेवा करायची, राज्य वाढवायचं, आत्मे जिंकायचे, मान्यता देतो आपल्या हृदयात, प्रभू मी करणार, प्रभू मी करणार, आणि तो करतो. पण त्याच वेळेस त्याच भूमीमध्ये समजा हा काम करू लागला तर त्याच्या हृदयात काय उत्पन्न होतो, द्वेष. काय उत्पन्न होतो, द्वेष, हेवा, घृणा. मग ते म्हणतो तू हे आपलं हृदय कसं करतोय, कठीण. तुझी भूमी भरपूर सुपीक आहे, पण तुझ्याही भूमीत थोडासा काडखाळ भाग मला भेटतो. मी सांगितलं हेवा करू नको, मी सांगितलं निंदा करू नको, पण त्या कामामध्ये तुझ्यामध्ये काय येते, निंदा, हेवा. म्हणजे बाकी सर्व गोष्टी तुझ्यात परवानगी आहे का, देवा मी असं करल, देवा मी तसं करल, देवा मी नम्र होईल, देवा मी लीन करल, देवा मी सगळं तुझ्यासाठी करल. तू म्हणलं तर पुन्हा एकदा मी क्रॉसवर मी पण जाऊन येईल. पण म्हणतो तू काय करू नको, फक्त अजून एक सेवकाला सहन कर, अजून एक सेवकाला काय कर, सहन कर, कारण तो पण कोणाचं काम करतो. पण ते म्हणतो ते आज मला दिसत नाही, ते तुला सहन होत नाही, आणि त्यावेळेस तो आपलं हृदय कसं करतो, कठीण करतो. मग तुझी नम्रता पण तुझ्यामध्ये राहत नाही, तुझ्यामध्ये लीनता मला सापडत नाही. बाकी सगळे वचनात तू परवानगी दिली, बाकी सर्व वचनात तू परवानगी दिली, पण ह्याची उन्नती तुझ्याकडून देखवत नाही, आणि तुझं हृदय कसं करतो, तू कठीण करतो. म्हणून या ठिकाणी पुष्कळजण सेवेमध्ये आहेत. तुम्ही देवाचं काम करताय, पण इतरांची उन्नती पाहून तुमचं हृदय कठीण करायचं सेवेमध्ये. आणि म्हणून आम्हाला सेवेमध्ये हे खूप जपणं गरजेचं आहे, कारण आता दुसऱ्या कशाने साहित्याने तुम्हाला नाही आणू शकत. तुम्ही आपलं जीवन कोणाला दिलंय, देवाला. फक्त हेवाद्वारेच तो खेळत, कशाद्वारे, हेवा किंवा निंदा, हेवा किंवा निंदा. म्हणून तुम्हाला यापासून वाचणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. प्रेज गॉड. कशा प्रकारे, समजा आता हे सुवार्थिक आहेत, कोण आहेत, आणि मी शिक्षक आहे, कोण आहे, त्याच्यामध्ये गडबड. काय फक्त तुम्ही तारणाचं सांगता, काय तुम्ही फक्त टीचिंगच सांगता. टीचर काय म्हणणार, हे काय फक्त सुवार्थिकाचं काम करतात. हृदय कसं झालं, तो आलं का लक्षात. मी म्हणतो नाही मला टीचिंग द्यायची, काय द्यायची, टीचिंग झाल्यासाठी पहिले काय व्हावं लागल, जन्म, सुवार्थिक काम तर करावं लागल. जन्म घेईल तर कॉलेजला ऍडमिशनला येतील. काय दिसतो, हेवा. टीचरला सुवार्थिक आवडत नाही, आणि सुवार्थिकाला टीचर आवडत नाही. ते म्हणतो तू आपलं हृदय कसं केलंय, कठीण. कसं केलंय, कठीण. म्हणून हेवा करायचा नाही. प्रत्येक दान, प्रत्येक सेवा कोणाच्या गौरवासाठी आहे, देवाच्या गौरवासाठी. म्हणून आपसात हेवा करू नका, कोण भारी. ज्याला सर्वश्रेष्ठ पद पाहिजे ते म्हणतो त्याने अधिक नम्र व्हावं. तेव्हा नाही तुझी सेवा अधिक चांगली, यांनी काय म्हणावं, मी काय म्हणावं, तुझी सेवा अधिक चांगली. का, कारण तू माझ्या बापाच्या राज्यासाठी काम करतो. तू जर जन्मच लेकला देणार नाही तर मी कोणाला शिकवणार. आज या प्रकारे हेवा आहे, हेवा आहे सेवेमध्ये. काय हेवा आहे, डिफरंट प्रकारची सेवा आहे. कोणाकडे प्रगटीकरण आहे, कोणाकडे सुवार्थिक आहे, कोणाकडे टीचिंग आहे. पण कॉम्पिटिशन, ते बोगस, हे बोगस. अरे नाही, प्रत्येक सेवा माणसाला आध्यात्मिक ताकद देते. काय देते, ताकद देते. म्हणून आपण त्याचा न्याय नाही करायचा. आपण जे करतो ना, प्रेज गॉड, देवा तू मला दिलं मी ते करणार, पण त्याचा न्याय करावा, मी माझं हृदय का कठीण करावं. आलं लक्षात. प्रगटीकरण पण काय, प्रगटीकरण. अनेक नवीन लोकांचा विश्वास प्रगटीकरणाद्वारे एकदम वाढून जातो. नवीनच काय, त्रासामध्ये जरी तो असेल, पण जसं प्रगटीकरण येतं, विश्वास बुस्टिंग होतो. जिथे त्याची ड्यू डेट 4 दिवसांनी संपणार आहे, त्या प्रगटीकरणामुळे 10 महिने चालतो ना तो अजून. आलं लक्षात. आता यांची बॅटरी काय झालेली आहे, डाऊन झालेली. भरपूर दिवस प्रभूमध्ये आहेत. मी म्हणतो काळजी करू नका, देव कार्य करणार. ते म्हणतो काय कार्य करा, पण आलं प्रगटीकरण तिकडून, ब्रदर लॉर्ड कार्य करणार, लॉर्डने मला दाखवलं. त्याचा विश्वास वाढला का नाही. जिथं पुढच्या हप्त्यापासून तो चर्च बंद करणार होता, लाईफ स्किल वाढलं त्याचं, त्याला एनर्जी पॉवर भेटला ना अजून 10 महिन्याचा. ते वचन त्याच्यात कार्य करणार. म्हणून तुम्ही असं हे करू नका. का, आपल्याला कोणाला जज करायचं नाही. हा, जे फ्रॉड प्रॉफिट आहे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण जे परमेश्वरातून करतात त्यांचा न्याय आपल्याला करायचा नाही. प्रेज गॉड. आला. म्हणून लास्ट पॉईंट मी घेतला. कधी म्हणतो सेवकामध्ये पण मला अर्धी भूमी सुपीक आणि अर्धी कशी दिसती, कठीण. आणि तो पण आपण कुठं कसं करतो, कठीण करतो.
म्हणून असं कठीण करू नका हृदय. सेवा करताना इतरांना कम्पेअर करून कठीण करायचं नाही. प्रत्येक जण देवाचंच काम करतो, प्रत्येक जण देवाचं काम करतो. ज्या प्रकारे शाळा गरजेची आहे ना, कॉलेज पण तेवढंच इम्पॉर्टंट. ज्या प्रकारे कॉलेज इम्पॉर्टंट आहे ना, पोस्ट ग्रॅज्युएशन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ज्या प्रकारे कॉलेज, शाळा, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्या प्रकारे प्रायव्हेट क्लास पण तेवढेच इम्पॉर्टंट. ज्या प्रकारे प्रायव्हेट क्लास आहे ना, तुमची घरची ट्युशन बी तेवढीच इम्पॉर्टंट. तुम्ही असं कम्पेअर नाही करू शकत, ते बोगस. सगळं इम्पॉर्टंट आहे, कारण सगळं त्या लेकरामध्ये घडवणूक करतं. व्यक्ती आहे, एक लेकरू आहे, त्याला स्कूलद्वारे टीचिंग आहे, त्याला ट्युशनद्वारे टीचिंग आहे, त्याला प्रायव्हेट क्लास आहे, त्याला कम्प्युटर, वेगवेगळ्या माध्यमातून त्याला आपण काय करतो, तयार करतो. म्हणून प्रत्येक गरज त्याला महत्वाची आहे. पण सेवामध्ये आपण काय करतो, हृदय कठीण काय करतो, नाही ते बोगस आहे, माझंच उत्तम आहे. नाही, प्रत्येक सेवा ही देवाच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का कुणीच आपलं हृदय कठीण करू नाही. तो जास्त आत्मे जिंकतो, कारण तू आनंद कर, तू काय कर, आनंद कर. कारण जेवढे ऍडमिशन घेतील नंतर टीचिंगला कोणाकडे येतील, आलं लक्षात या ठिकाणी. म्हणून देवाच्या राज्यात आत्मे वाढले पाहिजे, म्हणून आनंद करा. कॉम्पिटिशन करायचं नाही. कॉम्पिटिशन चक्करमध्ये हृदय कठीण करून आपल्या हृदयात देवाच्या वचनाला अडवायचं नाही. प्रेज गॉड. आलं लक्षात. ओके, ते 3 पॉइंट घेतले. कोणते? नवीन व्यक्ती जो प्रभूमध्ये आहे पण सेवा करत नाही, त्यांनी सेवा करावी. जो सेवा करतो त्यांनी मतभेद करू नाही. प्रत्येक सेवा देवाच्या गौरवासाठी आहे. पॉल काय म्हणतो, का जन्म देणाराही कोणी नाही आणि पाणी देणाराही कोणी नाही, जो काही आहे तो वाढवणारा परमेश्वर आहे. आम्हाला वेगवेगळं स्वरूप दिलंय, आम्हाला फक्त परमेश्वराच्या गौरवासाठी कार्य करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे एक शरीराचे वेगवेगळे अवयव आहे आणि प्रत्येकाचं काम त्याच्या हिशोबाने अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे. डोळे असं नाही म्हणू शकत का मी खूप महत्वाचं आहे, तो मीच ते दिशा दाखवतो. काय म्हणतील, तू मग दिशा दाखवतो, पण मी जर चाललो असेल तू काय करशील. कम्पेअर करायचं नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आजचा वचनाचा सारांश कळला का? पेरणाऱ्याचा दाखला. हृदय कठीण करायचं नाही. हे सर्व वचन त्या संदर्भात आहे. वेगवेगळे पॉइंट्स आहेत. काही वाटेवर पडलं, काही कुठं पडलं, खडकावर. पण सर्व कशाबद्दल आहे? हृदयाबद्दल. कशाबद्दल? हृदय. तुमचं हृदय खडक करू नका. वचन जे काही तुमच्यात करण्यास मागत आहे, प्लीज त्याला तुम्ही ते करू द्या. हृदय कठीण होऊ देऊ नका. प्रेज गॉड.